आपण पाठवायचे आहेत. गोलंदाज आहेत विवेक पाटील या पहिल्या षटकामध्ये. सामना हा 5 षटकांचा आहे. सलामीची जोडी दाखल होते. परी 11 आई गावदेवी वलवली या टीमच्या माध्यमातून ऋषी चौधरी आणि सुयोग म्हात्रे. वासुदेवजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पंचांचा इशारा. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. स्ट्राइक इनला बॅट्समन सुयोग म्हात्रे. पहिला चेंडू गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार. यावेळेस समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. डायरेक्ट हिट आणि सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. मिळते एकदा चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन आदरणीय श्री हरीश दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे भव्य दिव्य आयोजन. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे. प्रणव होते. प्रणव पाटील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सुरू आहे. ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमा रेषेच्या बाहेर. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. अकरा धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला विकेट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जाईल. 17 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये.
परी 11 आई गावदेवी वलवली विपक्ष आपण पाहतोय वीर बजरंग शिरडोन या दोन संघांमध्ये भरतदादा पाटील यांचा संघ आहे शिरडोन संघ, दुसऱ्या बाजूला परी 11 आई गावदेवी वलवली संघ. फुलटॉस त्याला देखील पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर सलग चालाय हा दुसरा षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा. भरतदादा पाटील यांचे सुपुत्र आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला पुल करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 25 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कार्यसम्राट कार्यकुशल दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाने स्पर्धा हरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छेरन थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 31. 31 धावा, 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. सुयोगानी पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. षटकार म्हात्रे आणि फलंदाज ऋषी चौधरी जोडी आहे आणि 37 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. चांगली सुरुवात करून दिली आहे वलवली या टीमला. बॅक टू बॅक 2 षटकार. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 37. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅचमध्ये. 37 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल या दोन टीममध्ये. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. राईट मोर द विकेटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅकअप थोडंसं दूर आहे आणि तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतो आहे. धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती. वीर बजरंग शिरडोन भरतदादा पाटील यांचा संघ आहे. स्वतः इन ॲक्शनमध्ये आहेत. विकेट कीपर आणि त्यांचे सुपुत्र गोलंदाजी करतायत सुयोग पाटील.
फुल टॉस चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39-39. गोलंदाज आहेत संचित पाटील, वेगवान गोलंदाज. वेग ही त्याची ओळख आहे. फार कमी वयाचा हा गोलंदाज आहे. एक लेजंड क्रिकेटर सुभाष पाटील यांचे सुपुत्र आहेत संचित पाटील. फार कमी वयामध्ये आपल्या नावाचं स्थान निर्माण केलंय वीर बजरंग शिरडोन या टीममध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन ऋषी चौधरी आहेत. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. 4 चेंडू आणि 18 धावा बनवलेल्या आहेत ऋषिकेशने आणि त्याला साथ देतोय सुयोगने. 8 चेंडू 19 धावा बनवलेल्या आहेत. चांगली धावगती देखील मेंटेन ठेवलेली आहे. प्रति षटकामागे 19.50च्या सरासरीने या धावा बनवलेल्या आहेत. प्रचंड वेग आहे. पहिल्या चेंडूवरती वेगाने बीट केलेला आहे. पहिला चेंडू आला डॉट बॉल. संचित पाटील अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहे. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज. इथून जो संघ जिंकेल तो संघ रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघासमोर फाईट करेल. यावेळी अपिश खेळतात. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. सुरेख झेल पकडलाय विवेक पाटीलने. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. जे बाईक पाहतात ते सर्वांचे लाडके सन्मानी आमचे तोंडरे गावातील दमदार व्यक्तिमत्व अर्थात महेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. महेश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय महेश दादा पाटील साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दमदार आमदार चषकामध्ये, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी ही 2 व्हीलर बाईक लाभली आहे. काय गोलंदाजी सुरू आहे संचित पाटीलची या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक विकेट मिळवली आहे आणि एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. $39 39 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे संचित पाटील यांचा या मॅचमध्ये. आशिष क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या संचित पाटीलसाठी. सलग चालाय हा 4था डॉट बॉल आणि त्यामध्ये विकेट देखील मिळवली आहे गोलंदाज संचित पाटीलने. आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून या टेनिस विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय संचित पाटील. आणि हा सलग चालाय 5वा चेंडू डॉट.
मेडन षटक येईल का या स्पर्धेमधील? आजच्या रात्रीतील हे पहिलं मेडन षटक येईल का? गोलंदाज संचित पाटीलच्या माध्यमातून 5 चेंडू आलेले आहेत सलग डॉट. या स्पर्धेमध्ये एकूण 2 मेडन षटक. तर आत्ताच ज्यांचा नुकताच आगमन झाले ते दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर चषकामध्ये ज्यांचं खूप मोठं सहकार्य आहे, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला टू व्हीलर बाईक आपण पाहतोच, जी स्वर्गीय गोरक्षनाथ भाई पाटील यांच्या स्मरणार्थ महेश दादा पाटील यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर आम्हाला 1,00,000 रुपयाची देणगी ज्यांच्या माध्यमातून आलेत ते महेश दादा पाटील, त्यांच्यासोबत माजी उपसरपंच श्रीनाथ भाई पाटील आणि त्याचबरोबर मेघनाथ दादा, अर्जुन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. महेश दादा पाटील यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलेलं आहे. कार्यसम्राट माजी सरपंच वासुदेवजी पाटील साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. त्या प्रेमाखातीर या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती लाभतीये. महेश दादा पाटील आपल्या समवेत आहेत. धावसंख्या 41. अवघ्या 2 धावेंचं नक्की षटक फेकलेलं आहे संचित पाटीलने आणि या मॅचमध्ये वीर बजरंग शिरडोन या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. तेजस म्हात्रे फुल टॉस चेंडू, लाईन पूर्णपणे मिस केली बॅट्समनने. या फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. आलाय हा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, कारण की 2 षटकांमध्ये 39 धावा बनवल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 3 सुरू झालं. अवघ्या 2 धावेंचं षटक ते आपण पाहिलं आणि 4थ्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. तेजस म्हात्रे देखील इम्प्रेस करतायत. 2 षटकांमध्ये 39 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. या सामन्यामध्ये परी 11 आई गावदेवी वलवली आणि वीर बजरंग शिरडोन या 2 संघांमध्ये हा सामना. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. धावा येणं फार महत्त्वाचं आहे, त्या कशा येऊ द्या. 43 धावा. संघर्ष सुरू आहे. ज्या सुयोग म्हात्रेने चांगली बॅटिंग केली होती, सुरुवात खूप चांगली करून दिली होती. ऋषिकेशने सुरुवात खूप चांगली करून दिली होती. ऋषिकेश बाद झाला आणि त्यानंतर मोठे फटके येत नाही आहेत. डॉट बॉलचं सातत्य ठेवलं जात आहे शिरडोन या संघाच्या माध्यमातून. फुल टॉस त्याला पाठवलाय लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये. षटकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय.
धावसंख्या 1 पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 50 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेटने अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. आशिष पाटील बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 50. रत्नदीप चौधरी येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 50 धावा. तर याच दरम्यान आमचे अनिल नाना पाटील सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. अनिल नाना या, आपलं स्वागत आहे. अनिल नाना पाटील आणि निर्भय चौधरी सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा, आपलं हार्दिक स्वागत. आजच्या रात्रीमध्ये 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि अनेक प्रेक्षक देखील ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्लीन बोल्ड, यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली. तर याच आमचे तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व अनिल नाना पाटील तोंडरे आणि त्यासोबत त्यांचे मित्र निर्भय चौधरी मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चिंद्रनकर नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. योगेशजी मडवी सर, ज्या संघाने 2 षटकांमध्ये 39 धाव बनवल्या होत्या त्या संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. स्ट्रेट ड्राईव्ह सीमा रेषेच्या बाहेर, चौकार आहे. 54 धावा. अंतिम षटक सुरू आहे. प्रणव पाटील यांचं, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि दुसऱ्या चेंडूवरती हा चौकार येतो आहे विशालच्या बॅटमधून. धावसंख्या 54. 54 धावा. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. गॅपमधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का परी 11 आई गावदेवी वलवली या टीमला. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग कॉटन बॉलची संधी आणि झेल सोडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय.
वलवली या टीमची. बॅट्समन मुकेश आहे. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 57. मी कौतुक करेन वीर बजरंग शिरडोन या टीमचं, ज्याप्रमाणे कमबॅक केलेलं आहे या सामन्यामध्ये. 2 षटकांमध्ये 39 धाव बनवल्या होत्या. असं वाटलं की 80 ते 90 धाव बनवण्यामध्ये यश येईल, परंतु त्यानंतर केलेलं हे कमबॅक. यावेळेस ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. विवेक पाटील आहेत. दुसरीचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झाले बाद. संघनायक कॅप्टन मुकेश बॅक टू द पविलियन. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. धावसंख्या 6 बाद 58 धावा. पार्थ न्यू बॅट्समन अंतिम चेंडू खेळण्यासाठी येत आहेत. कमबॅक अप्रतिम झालंय. गोलंदाज प्रणव पाटील हा देखील नवोदित गोलंदाज आहे. यंगस्टर या टीममध्ये जास्त आहेत. अंतिम चेंडूवरती मिस्टामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसऱ्या चौथ्या अटेम्पमध्ये हा झेल ड्रॉप झालेला आहे आणि शेवटच्या बॉलवरती धावा मिळतील एकूण 3 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61 आणि 62 धावांचं टार्गेट वीर बजरंग शिरडोन या संघासमोर. 30 चेंडू बनवायच्या धावा 62.
धावांचा आहे आणि या धावांचा पाठलाग अशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या इनिंगमध्ये. धन्यवाद रोशनजी संते मॅन फ्रॉम गारिवली. चला वासुदेव पाटील साहेब आपल्या शुभास्ते तिथे त्यांचा सन्मान करायचा आहे. आजच्या रात्रीमध्ये आमच्यासोबत जॉईन झालेत आमचे खरं तर बंधू, आमचे शिष्य आहेत रोशन संते मॅन फ्रॉम गारिवली. हा आवाज सातत्यानं बदलापूर, कल्याण, डोंबिवली, टिटवाला, वांगणी परिसरामध्ये जास्त आपल्याला ऐकायला मिळतो. आज तोंडरेमध्ये आले, तोंडरेची प्रत्येक स्पर्धा ते जॉईन होतात. रोशन तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. या स्पर्धेमध्ये आपण आलात. धनाजी पाटील साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व धनाजी पाटील दिलखुलास आणि शांततेचे प्रतीक आहेत. धनाजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत. आज है 5वीं रात और 5वीं रात का पहला दौर का अंतिम मुकाबला है. देख रहे हैं एक तरफ है बलबली टीम, दूसरी तरफ है शिरडून टीम. पहला सत्र में बलबली टीम की बल्लेबाजी आपने देखी और पहले सत्र में रन बने हैं 61 रन, 62 रन. आज के दिन में सबसे बड़ी टोटल जरूर देखने मिली. बलबली टीम की बल्लेबाजी ताकतवर देखने मिली. अब 62 रनों का टारगेट का पीछा करने के लिए वीर बजरंग सिरडून टीम की सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है. इस बार अच्छे गेंद, एक रन तेजी के साथ पूरा किया. 1 के 7 रन संख्या की बात करेंगे तो टीम 2 रन पर पहुंची है, 3 रन पहुंचे. तीन रन बने पहले 2 गेंदों के ऊपर. बढ़िया गेंद गुड लेन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया. डॉट बॉल गेंद की समाप्ति. रन करने इस मुकाबले में पहले सत्र में 61 रन बने थे. 62 का टारगेट है. 12.40 के औसत प्रति ओवर मुकाबला जीतने के लिए, क्योंकि ये मुकाबला जीतना है तो आपको प्रति ओवर में 12.40 के औसत से रन बटोरने पड़ेंगे. कट किया इस बार, बेहतरीन शॉट, पॉइंट कवर पॉइंट के बीच में से गेंद को भेज दिया बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ. और जब तक गेंद को फील करे तब तक 3 रन पूरे के. रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है दोनों के बीच में. एज ओपनर सलामी वीर मैदान पर है. टीम वीर बजरंग सिरडोन टीम की ओर से बल्लेबाज आविष्कार पाटिल और सुयोग पाटिल, ये ताकत है इस टीम की. आविष्कार पाटिल बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं. अब तक तो थोड़े शांत है. 6 रन बने 3 गेंदों के ऊपर. अच्छी शुरुआत करनी पड़ेगी मैदान के ऊपर. गेंदबाजी अच्छी है, गेंदबाजी अच्छी है. बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी तैनात है. रन बनेगा एक. सिंगल के साथ रन संख्या 7 रन पर पहुंची है टोटल. सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ, मगर सिंगल डबल के साथ 1-2 बाउंड्री की तलाश होगी टीम वीर बजरंग सिरडोन टीम के बल्लेबाजों को, क्योंकि प्रति ओवर में 12.40 यानी कि तकरीबन प्रति ओवर में 13 रन करने हैं और इस हिसाब से बल्लेबाजी करनी होगी. शुरुआत तो थोड़ी सी शांत और संयमी शुरुआत करते हुए मैदान पर सिरडून टीम के बल्लेबाज. बढ़िया डिलीवरी गुड लेन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद मानो थोड़ी नीचे रही. ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद केवल 7 रन बने.
बहुत महत्वपूर्ण है। ओवर नंबर 2, पहली गेंद स्विच करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं, गेंद पड़ने के बाद नीचे रही और स्टंप पर यहां पर क्लीन बोल्ड। विकेट नंबर पहली आविष्कार पाटिल के पारी का अंत हुआ और श्रीडोन टीम को पहला आविष्कार पाटिल लौटे, इस साल बंधन में बंधे और कुछ दिनों के बाद सुयोग पाटिल भी बंधन में बनेंगे। इस टीम के मेन खिलाड़ी है। रन संख्या बनी है केवल 7 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी की बात करेंगे, रत्नदीप चौधरी अच्छी गेंदबाजी करते हुए पहली गेंद अच्छी फेंकी, दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल डबल की कोशिश और 2 रन। रत्नदीप चौधरी इस टीम के सबसे ताकतवर गेंदबाज है जो हमेशा विकेट टेकिंग गेंदबाजी करते हैं। जब भी गेंदबाजी के लिए आते हैं पावर प्ले में हमेशा विकेट टेकर गेंदबाज के लिए उन्हें जाना जाता है, हमेशा विकेट लेते हैं। ये एक खासियत इस खिलाड़ी की। और 2 गेंदे 2 रन 1 विकेट। सामने है विवेक पाटिल, अच्छी गेंद ब्लॉकर में फेंकने की कोशिश थी, 1 रन पूरा किया, डबल की कोशिश में कॉल दिया था, इनकार किया स्ट्राइकर बल्लेबाज सुयोग पाटिल ने। जानते थे 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा, दूसरे रन की कोशिश नहीं की। रन बने 1 के साथ 10 रन के ऊपर। 10 बस नहीं है क्योंकि प्रति ओवर में 12.40 के औसत है। ये मुकाबला जीतने के लिए राहत संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है। और आज सूर्य की तरह चमकना है तो आपको ताकतवर बल्लेबाजी करनी पड़ेगी। पढ़ने के बाद परफ्यूम डिलीवरी, सुयोग पाटिल को बीट करते हुए सीधे विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं है। 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर द्वारा। और यहां पर रन संख्या अभी भी रुका हुआ, स्कोर 10 रन के ऊपर है। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम तैयार है अगला मुकाबला खेलने के लिए। अनिल दादा ढोपरी, अजय भंडारी की सेना अब अगले मुकाबले में उतरेगी। इनमें जीतने वाली टीम के साथ शायद आखिरी मुकाबला होगा। और जब 2 टीमें सुपर 12 में पहुंचेगी तो कल उनका मुकाबला होगा। अच्छी गेंद है, यॉर्क लाइन की गेंद थी, एक लेग बाय के स्वरूप में रन प्राप्त किया कि मुकाबला थोड़ा शांत बना है, जो कि टारगेट बड़ा है। और अभी तक शांत बल्लेबाजी, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। कोशिश करनी पड़ेगी श्रीडोन टीम के बल्लेबाजों को, क्योंकि इक्का दुक्का से आपका काम नहीं चलेगा। टारगेट है 62 रनों की और अभी तक तो रन बने केवल 11 रन, विकेट 1। इस ओवर की आखिरी गेंद, कमाल की गेंदबाजी। इसलिए मैंने कहा था कि रत्नदीप चौधरी सबसे बेहतरीन और ताकतवर गेंदबाज है। इस ओवर की बात करेंगे तो उन्होंने केवल 4 रन दिए, एक लेग बाइज का, यानी कि 4 रन इस ओवर से। टोटल की बात करेंगे 11 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। आप जीत की बात करेंगे 51 रन, 51 रन 3 ओवर में करने, यानी कि प्रति ओवर में करने 17.00। सुयोग मात्रे ओवर नंबर 3। इस प्रतियोगिता में 5 ओवर के लिए 5 गेंदबाज हैं, इसलिए कहा नहीं जा सकता, क्योंकि इस मुकाबले में भी मुकाबला टर्न हो सकता है। 18 गेंदे करने 51 रन प्रति ओवर करने 17.00 की औसत से रन। चलो मुकाबला अच्छा होगा, अभी भी उम्मीद के साथ दर्शक ये मुकाबला देख रहे हैं। दिल थाम कर कई सारे दर्शक हैं जो ऑनलाइन एमटीसी द्वारा भी मुकाबले का आनंद ले रहे हैं। सभी का स्वागत।
पहली गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ, काफी तेज शॉट, इसी शॉट की तलाश है और पहली गेंद के ऊपर 4। संख्या पहुंची 15 रन के ऊपर। मैंने यही कहा था कि आप गेयर चेंज करना पड़ेगा। फिर एक बार वहां बेहतरीन फील्डिंग, कवर पॉइंट में काफी तेज फील्डिंग का मुजाहरा करते हुए गेंद निकलती तो शायद 4 भी बनते, मगर फील्डिंग का दर्जा, स्टैंडर्ड फील्डिंग, रन रोके, 1 रन बना, सिंगल के साथ 16 रन रन संख्या पहुंची है। प्रति ओवर 17 की औसत है अब मुकाबला जीतने के लिए, यानी कि तकरीबन 2 या 3 बड़े शॉट मैदान पर आने जरूरी है और उसी शुरुआत की तलाश में है। अच्छे गेंद सामने की तरफ, इस बार लॉन्ग ऑन से फील्डर आए मिड ऑन में, जब तक गेंद को उठाए 1 ही रन। देखिए कितनी खूबसूरत थ्रो भी है, जितनी स्पीड में गेंद उठा रहे उतनी स्पीड में ऑन द स्टंप थ्रो का इस्तेमाल किया। बिल्कुल अच्छी गेंदबाजी, उसके साथ अच्छी फील्डिंग। इस ओवर में 3 गेंदे और 6 रन आए, रन संख्या 17, अभी भी 3 गेंद शेष। अच्छे गेंद, एक्स्ट्रा कवर में फील्डर तैनात है, 1 रन बना, डबल की कोशिश में नहीं है। मैंने यही कहा कि वलवली टीम के पास स्टैंडर्ड फील्डिंग है, ऑन द स्टंप थ्रो जरूरी होता है। जब भी रनों को बचाना है तो ऑन द स्टंप थ्रो का इस्तेमाल करो, और वही किया एक्स्ट्रा कवर से। फील्डर ने ऑन द स्टंप गेंदबाज के हाथ में गेंद फेंका, रन तो केवल 1 बनी, 18 रन, 4 गेंदे 7 रन, अभी भी 2 गेंदे शेष है इस ओवर में। फुल टॉस गेंद थी शायद, ऑन साइड में केवल 1। इक्का दुक्का से वलवली टीम को कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि टारगेट बड़ा है, रन बने केवल 19। आखिरी गेंद, आखिरी गेंद, अब यहां पर गेंदे बची है 13 गेंदे, 43 रन, 43 रनों की आवश्यकता 13 गेंदों के ऊपर। अच्छी गेंद, तेज तरार बीट किया बल्लेबाज को, डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति, एक और अच्छा ओवर समाप्त, रन संख्या केवल 19, 3 ओवर के। दो 2026 का पर्व आप देख रहे, शायद आज 10 बज के अभी भी 13 मिनट हुए। विशाल चंद्रनकर आए गेंदबाजी के लिए। चलो आखिरी 12 गेंदे 43 रन। क्रिकेट में कोई लक्ष्य सेफ नहीं माना जाता, क्योंकि क्रिकेट में 6 गेंद 36 बनते तो 12 गेंद में 43 बन सकते हैं। बस इरादों में ताकत होनी चाहिए। और पहला बाइट आता 42 रन बनाने हैं आने वाली 12 गेंदों के ऊपर। मैंने यही कहा कि 36 रन 6 गेंद में बनते तो 42 रन भी बन सकते। क्रिकेट की दुनिया में 6 गेंद में 42 रन 43 रन भी बने थे। दीपू मालू ने वो कारनामा किया था। बैक टू द बॉलर, वलवली टीम के गेंदबाज ताकतवर है, शायद ये गलती वो नहीं करेंगे, मगर दूसरी तरफ लड़ना पड़ेगा। टारगेट बड़ी है, 11 गेंदे 42 रन करने मैदान पर, हर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाना पड़ेगा। कोशिश जारी है मगर सफलता नहीं मिल पा रही है, केवल एक सिंगल। आप 10 गेंदे बची है, 41 रन करने हैं। बहुत बड़ी चर्चा हमारे पीछे, हमारे सौरभ पाटिल प्रशांत पाटिल के बीच। शायद चर्चा एक मुकाबला समाप्त होने के बाद जो मीटिंग है उसकी शायद रहेगी। ये अच्छी गेंद सामने की तरफ, 1 रन पूरा किया, 1 के साथ रन संख्या पहुंची है।
22 रन। बाईस रन, अभी भी 40 करने हैं। शायद धीरे धीरे ये मुकाबला हाथ से निकलता हुआ। 8 गेंदे 40 करने हैं। आप सिंगल डबल से शायद ये मुकाबला नहीं जीतेंगे। 8 गेंद में 40, बड़े शॉट की तलाश है। दर्शकों की तादाद बढ़ती हुई, धीरे धीरे दर्शक बढ़ते हुए, क्योंकि वलवली टीम मुकाबला जीतेंगे तो उनके दर्शक आएंगे और टीम उसाटने के दर्शक भी आएंगे। एक अच्छा शॉट, गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। आप 7 गेंदे 36 कर रहे हैं। चार बजे शुरू होगा। नो बॉल, कहानी में ट्विस्ट। अब शायद ये कहानी बदल चुकी है और रन इस गेंद के ऊपर आए। 1+4, 5 रन, यानी कि 35 चाहिए। 8 गेंदे 35 रन। कभी कभी ऐसे ही मौके अचानक मुकाबले का रुख बदल देते हैं और शायद यही चाहते दर्शक भी। फ्री हिट की गेंद नहीं खेल पाए। फ्री हिट की गेंद के ऊपर 1 रन। इससे बड़ा दुर्भाग्य कोई नहीं हो सकता, क्योंकि टीम ऑलरेडी बीच भंवर में फंसी है। टीम सिरडोन की नैया बीच भंवर में फंस चुकी है। अब कौन सा ये बंदा इस नैया को किनारे तक ला पाता है या और डुबाने की कोशिश होगी, क्योंकि 7 गेंदे 34 करने। इस बार बढ़िया शॉट ऑन साइड में फ्लिक किया, 6 रन। और अब मुकाबला अंतिम ओवर में 28 रन चाहिए। चलो आखिरी ओवर बचा, 28 रन। ऐसे कई मुकाबले दर्शकों ने देखे हैं, हमने देखे हैं क्रिकेट की दुनिया में कि 6 गेंद में 28 रन बनते देखे हैं। दोनों ताकतवर टीमें, और ये अंतिम ओवर जीतने के लिए 28 रन चाहिए। कहते ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो आपको आप यहां पर संघर्ष की जरूरत है, और बिल्कुल ये मुकाबला अंतिम ओवर में पहुंचा है। कभी कभी क्रिकेट में बड़े टोटल जो होते हैं अंतिम 6 गेंद में, वो चेस होते हुए भी देखे, कभी कभी कम रन डिफेंस होते हुए भी क्रिकेट में देखे। ये क्रिकेट का खेल है जो मानो गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर मैदान पर देखा है। 6 गेंदे 1 रन भी कभी कभी नहीं निकलती। कभी कभी 6 गेंद में 36 रन 3 मरतबा चेस हुए क्रिकेट की दुनिया में, और इस साल का रिकॉर्ड तो 1 गेंद में 22 रन बने। पहली गेंद यहां विकेट बन सकती है, और पहली विकेट बनी है। अब 5 गेंदे 28 रन, 4 छक्के 1 चौका। ये मुकाबला जीतते हैं सिरडोन टीम को सुभाष दादा पाटिल ऑनलाइन मुकाबला देख रहे हैं, उनकी तरफ से 10,000 का इनाम है। सुभाष दादा आपका भी स्वागत है। सिरडोन टीम बिग सपोर्टर, सुभाष दादा का स्वागत है। नाइट प्रतियोगिता भी होती है सिरडोन गांव में। 5 गेंदे करने 28 रन, 4 छक्के 1 चौका, और गेंदबाज अमित पालेकर।
ये गेंद भी यहां पर विकेट बन सकती है। लगातार विकेटों का सिलसिला और ये मुकाबला एक तरफा। एक तरफा बनता हुआ बलबली टीम के पक्ष में अगला मुकाबला विनिंग टीम के साथ खेलेगी उसाटने टीम। अमित पालेकर, ये पालेकर नहीं है। अच्छी गेंद है, देखिए ना कितनी खूबसूरत है। रनवे में 4 या 5 पाव का रनऑफ है, काफी किफायती परफेक्ट गेंदबाजी कर रहे। गेंद वुडलैंड स्पॉट के ऊपर डाल रहे, गेंद को घुमा रहे, लेग स्पिन ऑफ स्पिन, अच्छी गेंदबाजी। स्पिन आक्रमण फिर एक बार, मगर ज्यादा गेंद बाहर निकली, अंपायर ने इसे वाइड करार दिया और अतिरिक्त रन, कोई फर्क नहीं पड़ता अतिरिक्त रनों से, क्योंकि मुकाबला पूरी तरह से एक तरफा बन चुका है। और शायद अगला मुकाबला बलबली बनाम उसाटने के बीच होगा। कप्तान आइए उसाटने टीम के, सरो चलो औपचारिक इस मुकाबले में। अच्छी गेंद फिर एक बार, देखिए ना गेंद का जो टिप्पा है सबसे महत्वपूर्ण है। आप जो जब भी स्पिन गेंदबाजी डालते हैं आपका टिप्पा होना अच्छा जरूरी है। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद को डाल रहे हैं, अंदर या बाहर निकाल रहे हैं, ज्यादा गेंदे आउट स्विंग कर रहे हैं, बाहर की तरफ निकाल रहे हैं, वाइड का इशारा। जब भी गेंद ऑफ स्टंप पर गिरती है तो और ज्यादा बाहर निकलती है। परफेक्ट डिलीवरी आपको लेग स्टंप के ऊपर रखना है या मिडल स्टंप पर, तो गेंद मानो किले की तरह निकलती है। अच्छी गेंदबाजी, तजुर्बा। 2 गेंदे बची है, केवल औपचारिकता। ये देखिए ना कितनी खूबसूरत, ये गेंद परफेक्ट थी और केवल 1 रन डायरेक्ट हिट की कोशिश मैंने और 1 रन बना। अब केवल औपचारिकता है, क्योंकि ये मुकाबला पूरी तरह से आई गावदेवी पर 11 वलवली टीम के पक्ष में झुका है। अगला मुकाबला बिग फाइट होगा, कहीं मत जाना दर्शक, क्योंकि शायद आज के रात का आखिरी मुकाबला है। मुकाबला समाप्त हो चुका है और मुकाबला जीता है पर 11 वलवली टीम, जिन्होंने शानदार प्रदर्शन किया। यस, मुकाबला जीता है मैदान पर। और अब अगला मुकाबला होगा पर 11 वलवली बनाम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने की भी